नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण एक थंडीच्या दिवसाची स्पेशल डिश बघूया। तर बाजरीचे चिले म्हणू शकतो, बाजरीचे धिरडे म्हणू शकतो, किंवा गुजरातीमध्ये चमचमिया म्हणतात। तर त्याच्यात मी थोडासा ट्विस्ट दिलाय, ते फक्त बाजरीचं पीठ वापरतात। मी थोडंसं बेसन घालणार आहे त्याच्यात, थोडी पौष्टिकता त्यामुळे वाढेल, प्रोटीन कंटेंट वाढेल। तर ते तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता, लंचला किंवा डिनरला पण ॲज अ स्नॅक म्हणून खाऊ शकता। तुम्ही बघा, मला आवडेलच। आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे 1 कप बाजरीचं पीठ आहे। हे शक्यतो तुम्ही फ्रेश पीठच घ्यायला पाहिजे। खूप दिवस ठेवलं की त्याच्यात थोडा कडवटपणा येतो, पण फ्रेश पीठ तुम्ही आणा। हे पाव कप मी बेसन घातलेलं आहे। ॲक्च्युली गुजराती लोक बेसन घालत नाही, पण मी घालते। हे 1/3 कप दही आहे। थोडेसे आपल्याला तीळ लागणार आहेत, 3-4 चमचे। हे आलं आणि मिरचीची पेस्ट आहे, मीठ आहे, ओवा आहे। बेसन घातल्यामुळे मी ओवा पण घालते। धणा जिरा पावडर, लाल तिखट, हळद, चिरलेली मेथी, स्वच्छ धुवून चिरलेली मेथी आहे, स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर आहे। आणि करायला आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे, आणि ॲक्च्युली भिजवायला पाणी पण लागणार आहे। बाउलमध्ये मी दही घालते, दही आपण मिक्स करते। त्याच्यात थोडासा ओवा, तिखट, हळद, मीठ, हे आलं आणि मिरचीची पेस्ट आहे। पाहिजे तर तुम्ही लसूण पण घालू शकता, पण मी नाही घातलेलं। धणा जिरा पावडर, हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर त्याच्यात आपण आता 1 कप बाजरीचं पीठ घालतोय आणि पाव कप बेसन घालतोय। ही 1 कप स्वच्छ धुतलेली चिरलेली मेथी आहे, ते घालते। कोथिंबीर पण भरपूर घालतोय आपण। तर साधारण आपल्याला 1 कपभर आधी पाणी घालायचं, याच्यात लागेल तसं पुन्हा घालूया। अजून अर्धा कप मी बाजरीचं पीठ घालते। तर अजून अर्धा कप आपल्याला पाणी लागेल। 1.5 कपाला 1.5 कप बाजरीच्या पिठाला 1.5 कप पाणी लागेल। त्यात भरपूर तीळ घालतोय आपण। एक साधे कच्चेच तीळ आहे, भाजलेले नाही आहे। ही ग्लुटेन फ्री डिश आहे, तर ह्याला काय भिजवून ठेवायची आवश्यकता नाही, लगेच भिजवून लगेच करू शकतो आपण। थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी अजून 1 पाव कप पाणी घालते। तर अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे। तर आता हे बरोबर झाले। तर ते आपण हलके व्हायला म्हणून 1 सॅचे इनो घालतो। इनो नसलं तर तुम्ही पाव चमचा सोडा घालू शकता, खाण्याचा सोडा। थोडंसं इनो ॲक्टिवेट व्हायला म्हणून 1 चमचावर पाणी घालतो त्याच्यावर, सगळं मिक्स करतो। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, ही बरोबर आहे। तर चिले आपण घालूया। तर थोडंसं आपण तूप, तवा तापलेला आहे, मीडियम फ्लेम आहे। तर आपण आता ह्याच्यावरती छोटे छोटे चिले करूया, धिरडे। त्याच्यावर थोडेसे आपण न भाजलेले तीळ आहेत, आपण उघडल्यावर ते आपल्या भाजले जातील, तर थोडंसं नट्टी टेस्ट येते त्याने। आता हे झालं की आपण उलटूया। थोडंसं वरतून आपण तूप सोडूया, तेलात पण करू शकता तुम्ही। 1 मिनिटभर आपण मध्यम गॅसवरती ठेवलं होतं, आता हे उलटून घेऊया।
थोडंसं आपण तूप सोडू शकतो साईडने. मिनिटभर दुसऱ्या साईडला पण आपण भाजून घेऊया. तर आपले धिरडी किंवा चिले तयार झालेले. ते दुसऱ्या बाजूने पण झाले. आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढू. खूप खमंग आणि खुसखुशीत होतात हे. एक खमंग खुसखुशीत असे बाजरीचे धिरडी किंवा चिले तयार झालेले आहेत. याला पॅनकेक पण म्हणून मुलांना देऊ शकता. तर त्याच्यासाठी मी लोणचं आणि दही सर्व केलेलं आहे. तर तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.